नमस्कार. घनश्यामहाराम लावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी रामचिंतित सावा. जय जय रघुवीर समर्थ. कालपासून आपण जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्यातलं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आज श्रीयुत प्रणव गोखले आपल्याकडे वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि रामकथेची अनंत रूपे ह्या विषयावर आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत किंवा त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. आणि काल आपण रामकथेचा विश्वसंचार किंवा रामायणाचा विश्वसंचार ह्याविषयीचे विचार डॉक्टर अंबरीश खरे यांच्याकडनं ऐकले आणि अतिशय सुरस आणि रमणीय अशा त्या कथा आपण सगळ्यांनी काल ऐकलेल्या आहेत. आणि आज आपण रामकथेची अनंत रूपे, वेगवेगळे रूपे काय आहेत ह्याविषयी ऐकणार आहोत आजच्या वक्त्यांकडनं. मी वाचस्पती सुजाता बापट, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि संस्कृती संशोधिका अर्थातच संत्रिका विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानप्रबोधिनी संस्थेअंतर्गत संस्कृती संशोधिका अर्थात संत्रिका विभाग गेली 48 वर्षे संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृती या प्रमुख क्षेत्रांमध्ये संशोधन, ग्रंथ प्रकाशन, प्रदर्शन आणि व्याख्यानांचे आयोजन करीत आहे. ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने सर्वांसाठी पौरोहित्य प्रशिक्षण दिले जाते हे आपण सर्व जाणतोच. महाराष्ट्रात, भारतभर आणि भारताबाहेरही महिला आणि पुरुष पुरोहितांमार्फत विविध संस्कारांचं पौरोहित्य संत्रिका विभागामार्फत केलं जातं. अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमामुळे भारतभर रामचरित्राबद्दल सध्या सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील लोकांमध्ये जी जिज्ञासा निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर संत्रिकेने अक्षरराम हे आगळे प्रदर्शन आयोजित केले आहे. कैलासवासी डॉक्टर ग.न. साठे यांनी भेट दिलेल्या विविध भाषा आणि लिपींमधील दुर्मिळ रामायण ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. संत्रिकेतर्फे हा सर्व संग्रह आपण सर्व अभ्यासकांसाठी, जिज्ञासूंसाठी, संशोधकांसाठी खुला करू इच्छितो. ह्याचा सर्वांनीच लाभ घ्यावा हे या निमित्ताने सुचवते आहे. आपल्या आजच्या वक्त्यांचं स्वागत मृण्मयीताईंनी करावं अशी मी तिला विनंती करते. आजचे वक्ते सगळ्यांना सुपरिचित आहेतच. डॉक्टर श्री प्रणव गोखले नाव म्हटल्यानंतर व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार, संशोधक, अभ्यासक ही विविध रूपं आपण त्यांची पाहिलेली आहेत, व्याख्यानांमधून ती आपण अनुभवलेली आहेत. पण ह्याशिवायही त्यांची शैक्षणिक कारकीर्द कशी आहे किंवा ते कुठे कुठे काम करतायत हे ह्या निमित्ताने आपल्याला जाणून घेता येईल. आणि म्हणून त्यांचा अतिशय संक्षिप्त परिचय, थोडक्यात परिचय आता करून देते आहे. आजचे आपले वक्ते श्री प्रणव प्रदीप गोखले मूळचे चिपळूणचे रहिवासी आहेत, पण सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहेत. त्यांचं BA शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून झालंय. संस्कृत प्राकृत भाषा विभाग पुणे विद्यापीठ येथे त्यांनी MA ची पदवी प्राप्त केली आहे. निरामय वेलनेस रिसर्च सेंटर इथे ते शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करत आहेत. वैदिक संशोधन मंडळामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून 2015 ते 2022 पर्यंत ते कार्यरत होते. संस्कृत प्राकृत भाषा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे वेदांत, वैदिक वाङ्मय, भारतीय दर्शनशास्त्र या विषयांचं त्यांनी अतिथी व्याख्याता म्हणून अध्यापन केलेलं आहे. बालमुकुंद लोहिया संस्कृत भारतीय विद्या अध्ययन केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे दैवतशास्त्र ह्या विषयाचे अध्यापन अतिथी व्याख्याता म्हणून त्यांनी केलेले आहे. भीष्म स्कूल ऑफ इंडस स्टडीज इथे संस्कृत वाङ्मयावरती ते व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत.
उपनिषद, पुराण, भारतीय दर्शनशास्त्र ह्या विषयांवरही व्याख्यानं ह्या भीष्म स्कूल ऑफ इंडस स्टडीज मध्ये त्यांनी दिलेली आहेत. प्राज्ञ पाठशाळा मंडळ वाई संचलित धर्मकोश प्रकल्पाचे ते संपादक आहेत. धर्मशास्त्र, वैदिक वाङ्मय, पुराण, महाभारत, दैवतशास्त्र इत्यादी विषयांवर सुमारे 60हून अधिक शोधनिबंध आणि 30 लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणीमध्ये कथाख्यान नावाचं स्तंभलेखन त्यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने रघुनाथपंत हणमंते यांनी तयार करून घेतलेल्या राजव्यवहार कोशाचे संपादन आणि प्रकाशन 2018 मध्ये झालेलं आहे. सुमारे 200हून अधिक कीर्तनं, 1000हून अधिक व्याख्यानं त्यांची आपण ऐकलेली आहेत. युवा कीर्तनकार पुरस्कार श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा नारद मंदिर यांच्याकडून त्यांना 2 वेळा प्राप्त झालेला आहे, 2007 आणि 2016 मध्ये. संत चोखामेळा पुरस्कार संत वाङ्मय आणि तत्वज्ञान या विषयातील संशोधनासाठी गुरुकुल प्रतिष्ठान पुणे यांच्याकडनं 2018 मध्ये मिळालेला आहे. कैलासवासी डॉक्टर श्री द जोशी पुरस्कार संस्कृत अध्यापन, लेखन आणि प्रचार प्रसाराच्या कार्यासाठी पुणे विद्यापीठाकडनं प्राप्त झालेला आहे. आकाशवाणी पुणे केंद्र येथून गिरवाण भारती आणि चिंतन अशा कार्यक्रमांमधून त्यांनी त्यांच्या विचारांची मांडणी केलेली आहे. पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्कृत साहित्य, भारतीय तत्वज्ञान, संत वाङ्मय या विषयांवरील अनेक चर्चासत्रांमधनं आणि परिसंवादांमधनं सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला आहे. आनंदाश्रम संस्था आणि शंकराचार्य मठ पुणे येथील उपनिषद वर्गांचे संचालन आणि अध्यापन केलेलं आहे. आणि ह्याच्यात नसलेली गोष्ट, ज्ञानेश्वरीवरती ऑनलाईन त्यांची अनेक व्याख्यानं ते घेत होते आणि त्यातले काही व्याख्यानांचा लाभ मी घेतलेला आहे की प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन. ही माझ्या माहितीत असणारी एक गोष्ट मी भर म्हणून घातलेली आहे. अशी व्यक्ती आज आपल्याकडे व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्यांच्या विषयाच्या मांडणीला त्यांनी सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करते. यः पृथिवी भरवारणाय दिविजै सम्प्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षसं पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे. आपण आज अक्षरराम ह्या एका अनोख्या उपक्रमाच्या निमित्ताने खरं तर एकत्रित इथे आलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने अक्षरात्मक, शब्दात्मक, वर्णात्मक, वाक्यात्मक, काव्यात्मक अशी जी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रामरायाची रूपं आहेत ती पाहण्याचा एक वाङ्मय उपक्रम हा देखील इथे आयोजित केलेला आहे. त्यासाठी आधी संत्रिका, ज्ञानप्रबोधिनी सगळ्याच आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. ते अशासाठी कारण एक कबीरांचा दोहा इथे उद्धृत करावासा वाटतो. राम नाम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर. राम नाम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. गंमत अशी झाली आहे की सगळं उत्तम आहे, सगळं चांगलं चाललंय, पण हे ज्या दिशेने आत्ता मार्गक्रमणा सुरू आहे त्याच्यामध्ये, त्या वेगामध्ये, त्या ओघामध्ये, त्या गडबड गोंधळामध्ये कुठेतरी राम राहतोय का हरवतोय अशी एक भीती निर्माण व्हायला लागली. आणि ते जपणं हे फार गरजेचं आहे आणि ते जपलं जावं यासाठी असे उपक्रम म्हणजे नुसतं जय श्रीराम अशा उद्घोषणा देऊन भगवे ध्वज, भगवे कपडे फडकावत बाईकवरून रॅली काढणं, चौकामध्ये मोठे फ्लेक्स लावणं म्हणजे ना राम मंदिराचं काही मोठं कार्य होणार आहे ना रामाचं काही कार्य होणार आहे. याच्यातून होणारे तो एक मोठा भक्तीचा आभास म्हणजे आभासी जगाच्या आजच्या सगळ्या कालौघामध्ये
भक्ती पण आभासी होतीये की काय, असा एक सिनॅरिओ क्रिएट झालेला आहे शुद्ध मराठीत सांगायचं तर त्यातून कुठेतरी वाचायचं असेल किंवा कुठेतरी अस्सल काय आहे, मूळ काय आहे, त्याचा पदर घट्ट पकडून ठेवायचा असेल तर असे उपक्रम व्हायला हवेत. आणि नुसते एकदा झाले आणि पुढच्या वर्षी डायरेक्ट भेटू असं नाही, वारंवार ह्याची वारंवारिता वाढायला हवी. त्यासाठी हे अभिनंदन आणि आभार आहे. तर आजचा आपला विषय त्याकडे वळण्याआधी काही कदाचित श्रोतृवर्ग नियोजित आपल्या वक्त्यांचं भाषण त्या विषयावरचं चिंतन ऐकण्यासाठी आले असतील, पण माझ्यामुळे कदाचित भ्रमनिराश झाला असेल, त्यांचा मी क्षमाप्रार्थी आहे. बदली कामगार म्हणून मी नाही तुम्ही म्हणालेला नाही या, पण अगदी स्पष्ट शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर माझी आजची भूमिका काय आहे, तर मी बदली कामगार आहे. कारण काय आहे, कामगार होणं, हमाल होणं हे काही कमी प्रतीचं मी समजत नाही. कारण साक्षात तुकोबांनी सांगून ठेवलंय, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. त्यामुळे या हमालाच्या भूमिकेतून मी बोलायचा, मांडायचा प्रयत्न करतोय. आपला आजचा जो विषय आहे, माझ्या अंदाजान आधीचा विषय रामकथा आणि समाजवाद किंवा समाजकारण असा विषय होता. थोडासा कदाचित त्याला जवळ जाऊ शकेल, मला माहीत नाही, पण तरीही मुख्य आपला केंद्र विषय हा रामकथा असणार आहे. काल आपण रामकथेचा कसा विश्वसंचार झाला हे पाहिलं आणि आज त्याच सगळ्या प्रवासाचा कुठेतरी एका वेगळ्या मुखवट्याखाली, एका नाट्य स्वरूपामध्ये, म्हणजे नाट्य हा शब्द मी फार जबाबदारीने विचारपूर्वक वापरतोय, कारण नाटक असं म्हटलं आणि रामकथेचं नाटक झालं तर कदाचित भुवया उंचावतील. त्यामुळे हे नाट्य जे आहे रामकथेच्या प्रवासातलं, त्याचा एक धावता आढावा घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मुळात रामायणाची पाळंमुळं जर पाहायची झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परवाच एक वक्तव्य फार मोठ्या व्यक्तिमत्वाकडून भर सभेमध्ये केलं गेलं, त्याच्यावर उक्ती प्रत्युक्ती प्रत्युत्तरं, त्यांच्या बाजूने उत्तरं, असं सगळं झालं. त्याच्यामध्ये असा एक प्रश्न उपस्थित केला गेला, मला कोणाचा नामनिर्देश करायचा नाही किंवा कोणाची हेटाळणीही करायची नाही यामधून, पण असा प्रश्न उपस्थित केला गेला, आम्ही वाल्मिकीला प्रमाण का मानावं? कारण वाल्मिकींच्या ऐतिहासिकतेपासूनच मतभेद, मतवाद, प्रवाद असे उपस्थित केले गेले की अगदी शुंग राजघराण्याचा राजकवी, म्हणजे अगदी शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर भाट, अशा प्रकारचा असा कोणी व्यक्ती, अशी व्यक्ती, तर अशी ही वाल्मिकी नावाची कोणीतरी व्यक्ती जी या रामकथेचा पट आपल्यासमोर उलगडती झाली आणि त्या पटातून जे चित्र उभं राहिलं ते कुठल्या तरी एका मताचं समर्थन करणारं, कुठेतरी त्या मताला पुढे नेणारं, समाजातल्या एका वर्गाला कुरवाळेल आणि त्याच वेळी समाजातल्या दुसऱ्या घटकाला कदाचित बौद्धिक किंवा धार्मिक असं मी म्हणणार नाही, पण आचार विचारांच्या चौकटीमध्ये बंधनकारक होईल, कुठेतरी तर्जन करील, अशा स्वरूपाचं त्याचं ते रामकथेच्या पटातल्या मांडणीचं स्वरूप. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे मग एकदा त्याला ऐतिहासिक काळात ओढून आणल्यावर मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारे मग वैदिक, बौद्ध, जैन अशा प्रकारे विच्छेदन करून केली गेलेली त्याची विश्लेषण, हा अगदी पुढचा भाग येतो. पण ह्या सगळ्याला पुरून उरेल असं व्यक्तिमत्व म्हणजे वाल्मिकी आहे. मुळात वाल्मिकी कोण आहेत याचा जर विचार केला, गंमत अशी आहे, आपला इतिहास, भारतीयांचा इतिहास हा पाश्चात्यांच्या तथाकथित हिस्ट्रीच्या चौकटीतून बघण्याचा विषयच मुळात नाही. कारण हिस्ट्री या शब्दाची थोडक्यात आपण आपल्याला समजेल अशी, म्हणजे मला समजेल अशी, आपली समज, आपली जाणीव फार मोठी आहे,
पण मी माझ्यापुरती जी आकलन करून घेतलेली व्याख्या आहे ती अशी आहे की हीच स्टोरी म्हणजे काय, कोणाची तरी एका विवक्षित व्यक्तीची कथा, तिचा जीवनवृत्त म्हणा, जीवन प्रसंग म्हणा, त्याची एक कालगणनेनुसार कालपरत्वे केलेली सुसूत्र मांडणी, म्हणजे ज्याच्यामध्ये क्रोनॉलॉजी, काल संगती ही फार महत्त्वाची आहे आणि त्यानुसार त्या व्यक्तीची चरित्रकथा मांडणं हा कुठेतरी त्यांच्या हिस्ट्रीच्या मांडण्यामागचा मुख्य स्वरूप भाग असं म्हणू. पण याच्या उलट भारतीयांची इतिहास ही संकल्पना, इति ह आस अशी त्या शब्दाची फोड केलेली आहे. आस होतं, असं झालं, घडलं. इति म्हणजे आता असं असं या अर्थी ते इति आहे. आणि ह हे जे निपातन तिथे घडलं आहे, संस्कृत भाषेमध्ये निपात असा शब्द येतो, अव्यय म्हणा, ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे काय, प्रसिद्धार्थे ह म्हणजे माहितीच आहे, वेल नोन आहे, सुपरिचित आहे, अशा अर्थी ते ह हे निपातन तिथे येतं. आता यामध्ये प्रत्येक वेळी त्याचा वास्तवाशी संबंध असायलाच हवा आणि बरोबर त्याच्या विरुद्ध नसायलाच हवा याची काही गरज नाही. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण महाभारतापासून आपल्याला पाहता येईल. महाभारतामध्ये जे भीष्म आणि युधिष्ठिरांची 2 संवाद पर्व आहेत, म्हणजे मूळ पर्वांची नावं वेगळी आहेत, शांती आणि अनुशासन, पण त्या दोन्ही पर्वाचा मुख्य कथाभाग हा या दोघांच्या संवादातला आहे. आणि हा संवाद सुरू असताना अनेक असे प्रसंग भीष्म सांगतायत युधिष्ठिराला की अत्राप्युदाहरन्तीमं इतिहासं पुरातनम. इथे ही जी केस आहे, ही जी चौकट आहे, त्याच्यामध्ये बसणारी एक इतिहास कथा, मागचा प्रसंग मी तुला सांगतो. आणि असं सांगून पंचतंत्रात जशी कावळ्या चिमणीची नाहीतर कोल्ह्या मांजरांची अशी कथा असावी तशी पशूंची कथा ही तिथे आलेली आहे, बगळ्याची कथा आहे. मग हे म्हटल्यावर त्याला इतिहास का म्हणता येते, त्याचं सगळ्याचं अगदी थोडक्यात उत्तर देऊन आपल्या विषयाकडे वळायचं असेल तर मी एवढंच सांगू इच्छितो की इतिहास याचं जे रेखन, जे आरेखन भारतीयांनी, भारतीय संस्कृतीच्या पायिकांनी केलेलं आहे, ते असं ते घडलेलं, ते ज्याच्यातून आजचं वर्तमान आज मला काय वागायला हवंय, आज मला काय घ्यायला हवंय, ही नाळ ज्याच्याशी जोडता येईल तो कथाभाग, असा अर्थ भारतीयांना अपेक्षित आहे. मग त्या कथेमध्ये खरंच वास्तव आहे का कपोल कल्पित भाग आहे, काही वास्तवावर कल्पनांचा अध्यारोप, म्हणजे ज्याला शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर सुपर इम्पोजिशन, अध्यास असा केलेला आहे. मग ह्या सगळ्यातून तयार झालेलं एक कथाविश्व आणि त्या कथाविश्वाला उद्देशून भारतीयांनी इतिहास हा शब्द वापरला. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये कालसंगतता असेल, एकवाक्यता असेल, त्याच्यामध्ये जी काही सुसूत्रता, जी पाश्चात्यांना त्यांच्या इतिहासाच्या, आता इतिहास आणि हिस्ट्री हे शब्द समानार्थी आहेत हे गृहीत धरून मी पुढची वक्तव्य करतोय, तर त्यामध्ये हे गृहीत धरलेलं आहे की कुठेतरी कालसंगती हवी, कुठेतरी इथे रामाची सीता बायको आहे म्हटल्यावर दुसऱ्या रामायणात रामाची सीता ही बायकोच असायला हवी, तिथे बहीण आली तर पंचायत होईल. ह्या ज्या इतिहासाच्या संकल्पना आपण पाश्चात्यांकडून घेतल्या, स्वीकारल्या, पत्करल्या आणि पुढे चालवल्या, त्या चौकटीत आपल्याला रामायण आणि महाभारत यांना इतिहास म्हणता येणार नाही, कारण आपली चौकटच ती नाही आहे. म्हणजे काय आहे, आमचा चित्रपट, भारतीय चित्रपटाविषयी मला काही बोलायचं नाही, पण VFX हे तिकडनं आम्ही आणले, सगळे जे काही असे भव्य दिव्यता दिसते ती सगळी आम्ही तिकडनं आणली, पण त्या भव्य दिव्यतेमध्ये जी कथा आहे ती नायक आणि नायिका गार्डनमध्ये जाऊन हातातल्या हात घालून मग त्यांची जी काही द्वंद्वगीतं चालतात ती जर VFX खाली चालवायची असतील, ते जसं विसंगत होईल तसं बरेच वेळा ही रामकथा,
त्यांच्या इतिहासाच्या काल संगतीच्या चौकटीत जेव्हा मांडायचा प्रयत्न होईल तेव्हा अशी विसंगतता दिसायला लागेल. याचा म्हणण्याचा आशय असा मुळीच नाहीये की कालसंगत नाहीये, त्याच्यामध्ये कालसंगती ही पूर्णपणे आहे, पण ती लावण्याची वेगळ्या पद्धतीने गरज आहे. मी पुन्हा वाल्मिकींवर येतो. तर वाल्मिकी कोण होते? ऐतिहासिक पुरुष असं म्हणत असताना इतिहासाचे अनेक टप्पे आपण मानलेले आहेत पाश्चात्यांच्या दृष्टीने. मग प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री, हिस्ट्री म्हणजे मग प्रागैतिहासिक, इतिहास पूर्व इतिहास, मग त्या इतिहासामध्ये प्राचीन भारतीय, मध्ययुगीन, अर्वाचीन असे कालखंड आमच्या सोयीने आम्ही पाडून घेतले. मध्ययुगीन इतिहासाची जर व्याख्या विचारली तर ती सांगता येणार नाही, पण नाही हे मध्ययुगात झालं म्हणजे मग वाल्मिकींना मध्ययुगात आणण्याचा अट्टहास होईल, मग शुंगकालीन मांडण्याचा अट्टहास होईल. पण इथे हे विसरलं जाईल की वाल्मिकी हे नाव, हे गोत्र संज्ञा व्याकरणाच्या दृष्टीने जर स्वीकारली तर ती एक कुलपरंपरा आहे आणि त्या कुलपरंपरेमध्ये अलीकडे कोणीतरी वाल्मिकी झाला म्हणजे पूर्वी कधीच कोणीच या नावाची व्यक्ती नव्हती असं मानायचं कारण नाही. म्हणजे ही एक आत्मग्लानीची भावना अनेकांना येते की अरे बापरे, तो अलीकडचा आला म्हणजे तो प्राचीन ऋषी असा कोणी नसलाच पाहिजे. ही भावना असायची, मनातही यायची गरज नाही. जे वाल्मिकी रामायण आहे म्हणजे आपल्याकडे असं होतं, परधार्जिणं झाल्यावर मग वाल्मिकी रामायणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडामध्ये आता पुन्हा एक वाद की हे प्रक्षिप्त का मानू नये, तर प्रक्षिप्ततेचा वाद हा विक्षिप्तांनी घालत सुखे नैव बसावं, पण आपल्यासाठी जी रामायणाची संहिता आहे ती චතුර්විංශති साहस्री असं स्पष्ट वाल्मिकींनी तिथे नोंदवून ठेवलंय. आणि 6+1 म्हणजे ती सर्गांची गणना, कांडांची गणना करत असताना तिथे 6 कांड अधिक 1 जोडलेलं कांड असा उल्लेख खुद्द वाल्मिकी करतायत. त्यामध्ये मी कोण आहे ही प्रतिज्ञा जेव्हा वाल्मिकी रामाच्या दरबारामध्ये उभे राहून करतायत तर मी 10वा प्राचेतस म्हणजे वरुणाच्या पासून उत्पन्न झालेल्या आर्ष गोत्रांमधला त्या वरुणाचा प्राचेतस म्हणजे प्रचेता म्हणजे वरुण, त्याचा 10वा मुलगा मी आहे अशी स्वीकृती किंवा असं अभिज्ञान ते देत आहेत तिथे. मग इथे हा पहिला प्रश्न सुटतो की मग ऐतिहासिक वाल्मिकींनी ते लिहिलंय का खरंच ते कोणी ऋषी असे होते त्यांनी लिहिलंय. आता मग वाल्मिकींचं रामायण प्रमाण मानायचं का हा पुढचा प्रश्न. त्यांचंच का मानायचं आम्ही? दुसरे अनेक आहेत की समकालीन आहेत, उत्तरकालीन आहेत आणि अगदी एक मानलं तर प्राककालीन पण आहेत. म्हणजे वाल्मिकी पूर्व रामायण अशी ही रामकथेची एक फेज, अशी एक अवस्था सांगितली जाते. डॉक्टर कामिल बुल्के हे नाव कदाचित अनेकांच्या कानावर असेल. रामायणाची आधुनिक पद्धतीने, चिकित्सा पद्धतीने जी मांडणी झाली, विश्लेषण झालं, त्याच्यामधलं हे अग्रगण्य नाव. तर वैदिक वाङ्मयामध्ये रामकथेची काही बीजं मिळत आहेत का यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मग त्याच्यामध्ये राम हे नाव त्यांना अनेक वैदिक वाङ्मयाच्या म्हणजे जसं ऐतरेय ब्राह्मण असेल किंवा काही आरण्य ग्रंथामध्ये राम हे नाव मिळालं, पण त्या व्यक्तीचा रामकथेतल्या रामाशी काही संबंध दाखवता आला नाही. मग त्याच्या पुढची जी फेज आहे ती गाथांची फेज आहे. आता गाथा आणि इतिहास हे दोन महत्त्वाचे शब्द या सगळ्या वाङ्मयात येतात. गाथा म्हणजे काय तर सामान्य कुठल्या तरी एखाद्या लोककवीने म्हणजे जात्यावर बसलेल्या एखाद्या बाईंनी ओवी गावी तशा जनमानसात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ह्या गेय स्वरूपामधल्या पदबंधांचा विचार गाथा म्हणून केला गेला. गीता गाथा अशी व्याख्या केली जाते. जी गायली गेली, गई हा धातू आहे आणि जी गायली गेली ती गाथा, आणि तोच गाथा शब्द अगदी पुढे चालत आला आणि संत वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयाच्या संग्रहाला जे गाथा हे संबोधन आलं हे त्याच्यावरून आलं. म्हणजे आजही मराठीमध्ये गल्लत होते की तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये गेलात की गाथा तो होतो आणि आपण म्हणताना तुकाराम महाराजांची गाथा
आळंदीत देऊत गेलात तर तुकाराम महाराजांचा गाथा, म्हणजे तो गाथा म्हणजे ते संकलन आहे, संग्रह आहे गाथांचा, म्हणून तो संग्रह या अर्थी तो गाथा झालाय. आणि आपण जे म्हणतोय ती गाथा म्हणजे ती एकवचनी अशी गाथा आहे. तर गाथा यांचा संदर्भ इथे महत्त्वाचा आहे. आता हा जो संदर्भ आहे तो आपल्याला बौद्ध जातक कथांकडे कुठेतरी घेऊन जाणार आहे. बौद्ध जातक कथांमध्ये सगळ्यात प्रसिद्ध जातक संग्रह हा सिद्धार्थ जातक म्हणून आहे. म्हणजे काय तर भगवान तथागत गौतम बुद्धांनी ज्या आपल्या अनुयायांना काही नीतीपर धर्मपर उपदेश करण्यासाठी काही गाथा, पुन्हा ती काव्य दोहे आज जसे असतात आर्या श्लोक असावे तशा त्या गाथा ऐकवल्या, आणि त्या गाथांची फोड करण्यासाठी ती कोणी उच्चारली, कोणी गायली, कधी गायली, कोणत्या प्रसंगी गायली ती कथा उद्धृत केलेली आहे. म्हणजे तिथेही त्यांनी रचलेली कथा नाहीये, ती ऐकलेली किंवदंती उदंत या स्वरूपातली ती कथा त्यांनी उद्धृत केली. आता उद्धृत कोट केली हा शब्द मी अशासाठी वापरला की मग अशी गल्लत व्हायला लागते की हे रामकथा रामायण आलं कुठून. तर एका रेव्हरंड लेखकाचं असं वक्तव्य आहे की दशरथ जातकावरून वाल्मिकींनी प्रेरणा घेतली आणि वाल्मिकी रामायण रचलं. एक पूर्वपक्ष म्हणून मी उद्धृत करतोय. आता गंमत काय आहे, दशरथ जातक याच्याकडे आपल्याला जायला लागेल. 11व्या निपातामध्ये सिद्धार्थ जातकाच्या हे दशरथ जातक आलेलं आहे. दशरथ जातकामधली रामकथा अशी गमतीशीर आहे. म्हणजे हे मी सांगतोय अशासाठी कदाचित कुठेतरी प्रतिमाभंजन होतंय की काय अशीही शंका उपस्थित होऊ शकते, पण आपल्या या सगळ्या अध्ययनामध्ये संशोधनामध्ये जे माइलस्टोन मानले जात आहेत त्याचा आपण एक एक विचार करतोय. तर दशरथ जातक रामकथांचा विस्तार होताना वाल्मिकी पूर्व रामायणामध्ये गाथा आणि त्या गाथांमध्ये सांगितलेल्या या रामकथा अशा कुठेतरी लोकमानसामध्ये रूढ होत्या असा एक प्रवाद. मग त्या दशरथ जातकाची कथा आपण पाहिली तर आनंद नावाचा जो पट्ट शिष्य आहे तथागतांचा त्याला ते सांगतायत. आता झालंय काय, दशरथ नावाचा तो एक काशीचा राजा आहे. काशी म्हणजे जर महाजनपद हा काळ आपण पाहिला तर अयोध्या त्याला साकेत म्हणूनही ओळखलं जात होतं. तो आणि काशी यांचा प्रदेश यांची टेरिटरी जवळजवळ सारखी आहे. म्हणजे 16 महाजनपदामध्ये साकेत म्हणजे अयोध्या पण येते किंवा कौशल पण येत आहे आणि काशी पण येते, पण त्या दोघांमध्ये सीमेवरून वाद होता त्याही काळात. खुद्द गौतम बुद्धांच्या काळातही हे सीमेचे वाद असल्याचे उल्लेख आहेत. असो, मुद्दा असा की हा काशीचा राजा आहे आणि त्याला एक सुंदर अशी पत्नी आहे, तिचं नाव कोसला किंवा कौसल्या, जे नंतर आता पाली मूळ भाषेमध्ये ते असल्यामुळे असे अपभ्रंश आपल्याला नावांचे दिसतात. ती कोसला जी आहे तिला 3 मुलं आहेत. त्यातला एक मुलगा रामपंडित असा आहे. दुसरा मुलगा म्हणजे आता लक्ष्मण हा संस्कृत शब्द आहे, पण त्याचा जर अपभ्रंश आपण पाहिला तर लखन, हिंदीमध्ये लखन असा आपण ऐकतो, तर तो लखन म्हणजे पाली होताना लखन पंडित, लक्ष्मणचा लखन झाला तो लखन पंडित हा दुसरा मुलगा आहे. हे कौशल्यचेच मुलगे आहेत त्या जातकानुसार. आणि तिसरी मुलगी आहे तिचं नाव सीतादेवी आहे. म्हणजे ही तिन्ही सख्खी सहोदर भावंड आहेत. आणि झालं काय तर चांगली जाणत्या वयाची ही 3 झाली आणि कर्मधर्म संयोगाने ही कोसला दिवंगत झाली. आता उतार वयामध्ये दशरथाने दुसरं लग्न केलं. ही जी होती ती केकय देशाची राजकन्या, सुंदर अतिशय, आणि काही अंशी हा राजा तिच्यावर लट्टू झालेला आणि तिच्याशी विवाह झाला. आता तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं भरतकुमार. आता हे झाल्यावर काही दिवसांनी एका अशा बेसावध प्रसंगी राजाने तिला काही वरदान देऊ केलं. तिने घेतलं म्हणून म्हटलं पण मागितलं नाही, जी आपल्याला रामायणातली कथा माहिती आहे ती. आणि जेव्हा मौका आला, जेव्हा ती संधी आली,
तेव्हा तिने पहिली गोष्ट काय मागितली तर माझ्या पुत्राला राज्याधिकार द्या आणि त्या बदल्यात हा जो रामपंडित आहे त्याला राज्य निष्कासित करा. अर्थात रामायणाचा हा सगळा कथाभाग आपल्याला तिथे जसाच्या तसा दिसतो. मात्र आता इथे फरक असा आहे, ती इथे वनवासाचा उल्लेख कुठल्याही वर्षाच्या रूपात करत नाही. ती म्हणते त्याला राज्यातून हाकलून द्या. वनवास असा खरा स्पष्ट काही उल्लेख नाही. विजनवास इथनं चालता होऊ दे, माझ्या डोळ्यासमोर नको. आता गंमत काय झाली आहे, दशरथाने आपलं जातक वर्तवलं आहे. म्हणजे त्यावेळेचे जे नामवंत ज्योतिषी होते त्यांना बोलावून माझं आयुष्य नेमकं किती आहे, तर त्यांनी 2-3 अशा केसेस सांगितल्या की असं असं झालं, हे आडाखे आहेत, यानुसार जर झालं तू 12 वर्ष जगशील अजून. एकानं सांगितलं असं असं झालं तर तू 9 वर्ष जगशील, असं असं झालं तर एकानं सांगितलं 3 वर्ष जगशील. असे 3 वेगवेगळे हे आल्यावर त्याने सगळ्यात मोठी कमाल संख्या जी होती ती पत्करली आणि या तिघांनाही एकत्र बोलावून सांगितलं तुम्ही जर इथे राहिलात तर ही तुमची जी विमाता आहे ती तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक काम करा, आजपासून 12 वर्षांसाठी तुम्ही इथून भूमिगत व्हा, इथून चालते व्हा, वनात राहा, काय करा त्याचा कुठेही निर्देश नाही. आणि तिथे जाऊन तुम्ही बरोबर 12 वर्षांनी परत यायचं आहे. का गृहीत काय धरलंय तर मी 12 वर्ष अजून जगेन, मेल्यावर या राज्यावर जो अधिकार आहे तो तुमचा असेल. आता ही तिन्ही वनवासाला गेली आणि तिथे मग हा जो रामपंडित आहे तो वेगवेगळी तप करतोय आणि ही सीतादेवी आणि लक्ष्मण पंडित हे दोघं त्याची सेवा करतायत. आता काय झालं, इकडे दुसऱ्या भाकिताप्रमाणे त्या पुत्रशोकाने राजा खंगून खंगून 9व्या वर्षी गेला आणि आता राज्याधिकार आपल्या पुत्राला मिळणार म्हणून ही कैकेयी फुरळली आणि भरत कुमारला राज्याभिषेक करण्यासाठी खोटी राजमुद्रा तिने तयार करून घेतली आणि ते जे काही होतं थोडक्यात राज्याधिकार आता माझ्या पुत्राला मिळणार हे राजपत्र तिने जाहीर केलं. आता भरत कुमार अर्थात धर्मनिष्ठ होता, त्याने ते नाकारलं आणि तो रामपंडिताकडे आला. तीही कथा जवळजवळ रामायणासारखी. आणि सरतेशेवटी झालं असं, रामपंडिताने नाकारलं जिथपर्यंत 12 वर्ष पूर्ण होत नाहीत, 9 वर्षच झालेली आहेत, अजून 3 वर्ष बाकी आहेत, तू हवं तर लक्ष्मण पंडित आणि या सीतेला घेऊन जा, मी 12 वर्ष झाल्याशिवाय येणार नाही. आणि त्या कथेमध्ये हे लक्ष्मण पंडित आणि सीतादेवी परत जातात. तो रामपंडित तिथेच राहतो. पण राज्य तुझं आहे असं म्हटल्यावर तो आपल्या तृणपादुका भरताला देतो आणि त्या तृणपादुका सिंहासनावर ठेवून अमात्य राज्यकारभार चालवतात. पण त्याच्यात एक अलौकिक असा प्रसंग आलाय की जेव्हा जेव्हा चुकीचे निवाडे दिले जातील तेव्हा त्या पादुका एकमेकांवर आपटून, म्हणजे त्या पादुका आपटायच्या, क्लॅश यायचा आणि तेव्हा हे अमात्य ओळखायचे की आपला निवाडा चुकला, पुनर्विचार व्हायचा आणि योग्य निवाडा दिल्यावर त्या पादुका शांत बसायच्या. असा अलौकिक थोडा भाग त्याला जोडलेला आहे. आता ही सगळी कथा मग शेवटी 12 वर्ष पूर्ण झाल्यावर त्या वाराणसीच्या उद्यानामध्ये, आजही जिथे तो धार्मिक स्तूप दाखवला जातो मृगदाववन, त्या मृगदाववनामध्ये तो रामपंडित येऊन थांबला. मग जेव्हा भरत कुमाराला कळलं तेव्हा तिथे जाऊन त्याचं स्वागत केलं गेलं, त्याला राज्याभिषेक केला गेला. ही थोडक्यात दशरथ जातकाची कथा. आता या कथेमध्ये अनेक साम्य जरी असली तरी कुठेही रावणाचा उल्लेख साधा आलेला नाही. आता होतं काय, या कथेवरून अनेक इतिहास संशोधकांना असा मोह झालाय की हे जातक मूळ आहे आणि वाल्मिकींनी रामकथा ही या जातकावरून प्रेरणा घेऊन आपल्या कल्पनेने अशी वाढवली. मग त्यामध्ये आधुनिक काळातली काही तथाकथित इतिहास संशोधक आहेत, त्यांनी अशी मतं मांडली की नुसतं एवढंच नाही तर त्या काळातला जो आदर्श मानला गेलेला राजा सम्राट अशोक होता, त्याचं चरित्र या वाल्मिकींनी आदर्श मानून आपल्या रामकथेमध्ये या अशोकाच्या जीवनातले अनेक प्रसंग रामाचा आदर्श वाढवण्यासाठी घातले. आता गंमत आहे, इथेच किती विसंगती होते हे लक्षात घेण्यासारखं आहे. जर अशोकाचा आदर्श ठेवला असेल, हे सगळं मी पूर्वपक्ष म्हणून मांडतोय,
हे मी का सांगतोय की जेव्हा रामकथेची अनंत रूपं आपण पाहतोय तेव्हा सगळीच रूपं त्या रामकथेला सजवणारी, वाढवणारी, उदात्त करणारी आहेत असं नाही. काही ठिकाणी असेही काही महाभाग आपल्याला भेटणार आहेत की हे कसं खोटं आहे, हे कसं कल्पित आहे आणि आमची कथा कशी ओरिजिनल आहे आणि त्याच्यावरून हे कसे पाठ बंधारे खात्याने पाठ ओढून काढावेत आणि सिंचन विभाग उभा करावा, हे सगळं सिंचन त्याच्यावरून झालेलं आहे. असे प्रवाद जे मांडले जात आहेत आजच्या काळात, त्याचा हा विचार आहे, पुनर्विचार असं म्हणूया. तर मी पुन्हा अशोकाच्या चरित्राकडे येतो. जाता जाता अशोकाचं जे चरित्र पाहिलं, विसंगती लक्षात घेण्यासारखी आहे. सगळ्यात मोठी विसंगती म्हणजे जी विसंगती भारताच्या इतिहासामध्ये 2 मोठ्या टप्प्यांवर आपल्याला दिसतेय. एक अशोक चरित्र, अशोकाचे वडील जे बिंदुसार, सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र, आणि त्या बिंदुसाराला अनेक मुलं आहेत पण त्याच्यामध्ये 4 मुलं मुख्य आहेत. आकडा जुळतोय. त्यातला जो सगळ्यात ज्येष्ठ आहे तो आहे सुशीम किंवा सुसीम असं त्याचं नाव आहे. दुसरा आहे तो तिस्स असा आहे. तिसरा आहे हा अशोक, म्हणजे जो अशोक या नावाने कमी चंडाशोक या नावाने जास्त प्रसिद्ध होता. आणि अजून एक चौथा, असे 4 भावंड आहेत. आता या सगळ्या भावंडामध्ये राज्याधिकारासाठी जेव्हा संघर्ष उभा राहिला तेव्हा ज्ञात मांडल्या गेलेल्या इतिहासातून आपल्याला तरी एवढंच माहिती आहे, आता काय अप्रकाशित इतिहास असेल तो परमेश्वर जाणो, इतिहास एवढाच आहे की त्या सुशीमाला अशोकानी हाल करून संपवलं, मारलं. आणि ते इतक्या विचित्र पद्धतीने मारलं म्हणजे पुन्हा इतिहासाचा दुसरा कालखंड म्हणजे मध्ययुगीन इतिहासातला दुसरा हवाला, औरंगजेब, त्याचा मोठा बंधू दारा शुकोब आणि मग ती जी 4 भावंड आहेत म्हणजे 14 भावंड होती, त्यातली 4 राज्याधिकारासाठी स्पर्धेमध्ये होती आणि त्यांचा सगळा झालेला इतिहास. या सगळ्या इतिहासामध्ये सिंहासनाच्या अधिकारासाठी आपल्या भावंडांचे काटे, आणि बरेच वेळा हे काटे सख्या भावंडांचे काढले गेले. आणि बरोबर याच्या विपरीत आहे ती रामकथा की रामायणामधली भावंड ही सख्खी भावंड नाहीत, ती सावत्र, सापत्न संबंध. संस्कृतमध्ये सापत्न हा शब्द सावत्र या अर्थीच असा येतो, तसा शत्रुत्व दाखवण्यासाठीही येतो. त्यामुळे अगदी स्वाभाविक शत्रुत्व ज्यांच्यात येणं अगदी आहे, नैसर्गिक आहे, अशी 4 भावंड जी दुसऱ्यासाठी, दुसऱ्याला अधिकार मिळावा यासाठी बांधली, थांबली, तप करती झाली, त्यांचा इतिहास. म्हणजे जर प्रेरणा घेतली तर कोणी कोणाकडून असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. तर मुद्दा हा की हा जातकावरून रामकथा घेतली गेली असावी का, ह्या पूर्वपक्षाचा विचार. मी अधिक काही बोलू इच्छित नाही. सुज्ञ श्रोतृवर्ग आहेत ते, आणि आपल्याला हा सगळा जो काही दस्तऐवज आहे तो खाली उपलब्ध आहे. त्याच्यावरून आपल्याला ते सगळं अक्षरा स्वरूप, राम स्वरूप तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे मी म्हणतो म्हणून नव्हे, ते आपण अभ्यासू शकता. पुढचा जो टप्पा आहे तो मग जैन रामायणांचा आपल्याला पाहता येतो. मग पौमचर्यू हे त्यातलं प्रसिद्ध काव्य, मग त्याला पद्मपुराण असंही पुढे म्हटलं गेलं त्या पौमचर्यूला. आता त्यामधला जो पौम म्हणजे पद्म नावाचा राजकुमार आहे तो आपला राम आहे. आणि आपल्या वाल्मिकी रामायण किंवा वाल्मिकी प्रणित रामायणाने प्रेरित झालेली जी उत्तरकालीन रामायण आहेत, मग त्याच्याकडे मी येणारच आहे. अध्यात्म रामायण असेल, आनंद रामायण असेल, भृशुंडी रामायण असेल, यामध्ये राम हा एकपत्नी व्रतधारी आहे. पण तिकडे पौमचर्यूमध्ये अशी परिस्थिती नाही आहे. पौमचर्यू काढून बघा, तिथे जो रावणाचा वध करता आहे तोही पौम राजकुमार नाही. तिथे लक्ष्मणाने रावणाचा वध केलेला आहे. का तर त्या पद्माला या सगळ्या श्रमण संस्कृतीमध्ये कुठेतरी श्रमण त्या अहिंसा धर्माचा उपासक म्हणून, शुद्ध मराठीत सांगतो, प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे तो आमच्या मताचा उपासक होता, त्यामुळे त्याच्या हातून असं काही वावगं होणं शक्यच नाही. मग कुठनं सुरुवात होते,
मुळात रावण ही व्यक्तिरेखा आपल्याकडे दशकंधर दशानन म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र अशी काही दशकंधर नव्हतीच. त्याच्या आईने जन्मतः त्याच्या गळ्यात एक स्फटिकाची माळ बांधली. आता ते बाळ होतं. बाळाच्या गळ्यात किती मण्यांची माळ राहणार? भारीत भारीत 10. तर ते 10 मणी ओलेले स्फटिक हे त्याच्या गळ्यात घातल्यावर त्याचं ते डोकं त्या स्फटिकामध्ये प्रतिबिंबित होऊन 10 डोक्यांसारखं दिसायला लागलं. त्याच्यावरून त्याला नाव दशकंधर असं पडलं, पौमचर्य. आता पुढची ही काय म्हणजे मग त्याच्यातलं जे अद्भुत अलौकिक आहे हवा काढून टाकली. पुढचा टप्पा मग काय? मग सगळी बाकी रामकथा बहुतांशी जरी असली तरी त्याला मारणारा पद्मकुमार नाही, तर तो लक्ष्मण आहे. त्याने त्याला मारलं. कारण मारण्यासाठी किती अधर्मी असला तरी त्याला मारण्यासाठी हिंसा घडणार, आणि हिंसा घडली की त्याला त्या शलाका पुरुषामध्ये मांडता येणार नाही. आता जैन धर्मामधली अजून एक संकल्पना म्हणजे आपली रामकथा हळूहळू कॉर्नरला जाईल आणि ह्याच कथा पुढे येतील, हे तत्वज्ञान पुढे येईल अशी भीती आहे. त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलत नाही. शलाका, त्रिषष्टी शलाका पुरुष अशी एक कल्पना तिथे येते, ज्याच्यामध्ये नवनारायण आणि नवप्रतिनारायण, वासुदेव आणि संकर्षण अशी कल्पना तिकडे आहे. तर त्याच्यामध्ये पौम हा बलभद्र आहे, संकर्षण आहे, आणि तो लक्ष्मण जो आहे तो वासुदेव आहे. आपल्याकडे वैष्णव संप्रदायामध्ये वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध असा 4 रूपांचा एक व्यूह सांगितलेला आहे. आणि तेच 4 व्यूह पुढे रामचरित्रातले जे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आहेत, क्रमाने वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांचा तो अवतार आहे. वैष्णव धर्माला हे जुळणार आहे. पण जैन धर्मामध्ये तिथे लक्ष्मण हा वासुदेव आहे, कारण त्यांच्या दृष्टीने वासुदेव हा प्रतिवासुदेवाचा काटा काढतो, मारतो, शत्रुत्व धरतो, हिंसा करतो. त्यामुळे त्याला स्वर्गात जाता येत नाही. आणि जो संकर्षण आहे, जो बलभद्र आहे, तो मात्र अहिंसक असतो. तो या श्रमण धर्माचा उपासक असतो. त्यामुळे तो आधी स्वर्गाचा आणि मग श्रमण किंवा त्या तीर्थंकर पदाचा, अर्हत पदाचा अधिकारी होतो. त्यामुळे तिथे रामायणाचा सगळा क्रमच बदलला गेला आहे. पण मुद्दा काय की रामचरित्र हेच तिथे वापरलं गेलं. हे सगळं मी सांगतोय अशासाठी की जेव्हा एक असं मत मांडलं जातं की रामकथा ही वाल्मिकींची का प्रमाण मानावी, या वेगवेगळ्या भारतीय अन्य संप्रदायामध्ये, परंपरामध्ये ज्या कथा सांगितल्या गेल्या त्या प्रमाण का मानू नये, त्याच्यावरचं हे उत्तर आहे. ते उत्तर असं आहे की ह्या सगळ्या कथांचा जर आपण विचार केला तर आपल्याला कुठेतरी एक कथा बीज, ज्याला आपण शुद्ध मराठीत स्टोरी प्लॉट असं म्हणतो, तो उपलब्ध आहे. आणि तो जसा आहे तसा दाखवून आपल्या मताचं प्रवर्तन होणं शक्य नाही, हे लक्षात घेऊन त्याच्यात परिवर्तन केली गेलेली. म्हणजे मूळ एक झाड आहे, साधी गोष्ट आहे की जास्वंदीचं झाड आहे. त्या जास्वंदीचा नैसर्गिक रंग काय आहे, तर तो लाल आहे. तो निळा, जांभळा असं होणं शक्य नाही. मग काय केलं जातं, त्या जास्वंदीच्या झाडाच्या एखाद्या फांदीवर कलम केलं जातं. मग त्या कलमासाठी जी निळ्या जांभळ्या वर्णाची फुलं त्या वनस्पती असतील त्यांचं ते जो काही पार्ट असतो तो वापरला जातो. मुद्दा असा की रामकथा ही मूळ त्या झाडासारखी आहे. आणि मग या वेगवेगळ्या सांप्रदायिकांनी आपापली मतं, आपली तथाकथित ऐतिहासिकता, प्राचीनता दाखवण्यासाठी जिथे जिथे शक्य झालं तिथे तिथे रामकथेवर, त्या कथावृक्षावर कलम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपल्याला मी सांगतो म्हणून नाही, ही जी जैन आणि बौद्ध परंपरामधली रामायण आहेत ती काढून बघा, ठाई ठाई आपल्याला हा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की मी सांगतो म्हणून का, ते मूळ वाल्मिकींचं रामकथेचं मूळ का मानायची गरज आहे. तर स्वाभाविक कसं होतं की जिथे कथेमध्ये अनैसर्गिक अशी वळणं मिळतात, काहीतरी जे चाललंय त्या प्रवाहाला काहीतरी छेद देणारी किंवा सहेतुक आहे तो प्रसंग टाळणारी अशी जी वळणं आहे ती सगळी बौद्ध आणि श्रमण संस्कृतीतल्या रामकथेत आपल्याला दिसतात. त्यामुळे हे स्पष्ट दिसतं
की त्या मूळ रामकथा नसाव्यात. त्या केलेली परिवर्तनं, स्वीकारलेले संप्रदाय पुढे ढकलण्यासाठी, पुढे चालवण्यासाठी केलेले प्रयत्न यातून त्या जन्मलेल्या असाव्यात. आता मूळ वैदिक परंपरेकडे मी येतो, कारण ह्या म्हणजे वैदिकेतर संप्रदायाचं प्रातिनिधिक आपण हे थोडक्यात पाहिलं. आता वैदिक परंपरेमध्ये जी रामायणं झाली त्याच्यामध्ये किती वैविध्य आहे, अनंत रूप आपण पाहतोय. रामकथेची जी मूळ कथावस्तू आहे ती प्रत्येक संप्रदायाला या भारतभूमीवर, म्हणजे बृहत्तर भारत असंच मी म्हणेन, या बृहत्तर भारताच्या भूमीवर जेवढे वेगवेगळे धर्म, उपासना, संप्रदाय, पंथ विकसित झाले, प्रत्येकाला तिची मोहिनी पडलेली आहे. म्हणजे यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण हे शैव आणि शाक्त संप्रदायाचं देता येईल. शैव आणि शाक्त म्हणजे आता मुळात काय आहे की आज आपण ज्या धर्माला मानतो आहोत, ज्या धर्माचं नाव सांगतो आहोत, तो अनेक हजार वर्ष अलीकडचा असा धर्म झालेला आहे. पण त्या काळातली ही गोष्ट आहे की जेव्हा अनेक वेगवेगळ्या संप्रदाय, उपासना पद्धतीमध्ये हा पंथ विभागलेला होता. हा सगळा ज्याला आपण धर्म म्हणून म्हणतोय तिथे म्हणजे याचं सगळ्यात मोठं प्रमाण आपल्याला पुष्पदंताचार्यांनी दिलेलं आहे. पुष्पदंतांनी महिम्नामध्ये जो उल्लेख केला, त्रयी सांख्यम योगः पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमितिच रुचीनां वैचित्र्यात् रुजुकुटिल नाना पथजुषां नृणाम एको गम्यस्त्वमसि पयसाम अर्णव इव. एवढे अनेक संप्रदाय, आणि हे केवळ मध्ययुगीन भारतातले नाहीत, प्राचीन भारतातही हीच गत आहे. वैदिक काळाचा जरी विचार केला तरी वैदिक धारणेमध्ये सुद्धा काही लोक वरुणाचं प्राधान्य मानतायत, कोणी इंद्राचं प्राधान्य मानतायत. तिथेही एकवाक्यता नाही. म्हणजे ही मतमतांतर अगदी वैदिक काळापासून आपल्याला पुढे दिसत आहे. मग या सगळ्यामध्ये जी ठळक धर्म सांप्रदायिक प्रारूप आपल्याला दिसतात ती शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणप, स्कांद अशी काही आहेत. मग यातली 3 सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरली, पसरली, ती म्हणजे शैव, शाक्त आणि वैष्णव. राम हा स्वाभाविक भगवान नारायणांचा अवतार, त्यामुळे वैष्णव संप्रदायाला तो प्रिय झाला, प्रतिपाद्य विषय झाला, याच्यात काही शंका नाही. पण त्याच वेळी त्याला समांतर चालणाऱ्या ज्या शैव शाक्त संकल्पना होत्या, त्यांची सांप्रदायिक धारणा जी होती, त्यामध्ये रामाचा विचार कसा झाला, ती रामकथेची लोकप्रियता त्यांना कशी आपलीशी वाटली, त्याचं उपायोजन आपल्या संप्रदायासाठी कसं करता येईल, याचा प्रयत्न त्याही संप्रदायातून झाला. म्हणजे झालं काय, शाक्त मताचा जर आपण विचार केला तर रामायणामध्ये एक साधारण इसवी सनाच्या 14व्या ते 16व्या शतकाच्या कालावधीमध्ये एक रामायण रचलं गेलं आहे. त्याचं नाव आहे अद्भुत रामायण. नावामध्येच अद्भुत आहे. या अद्भुत रामायणाचा विषय काय आहे तर रामकथेतला मुख्य नायक कोण. झालं ना की वक्तव्य झालं की सीता तिथे मुख्य आहे आणि मग ती सांगतेय काहीतरी अक्कल नाही वगैरे 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 असं आली वक्तव्य. असो, त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. अद्भुत रामायणामधली जी सीता आहे किती सौंदर्य आहे बघा. मूळ अद्भुत रामायणाचा जर आपण संहिता भाग काढून पाहिलात तर त्याच्यामध्ये कुठेही राम गौण आहे असा भाग दिसत नाही. रामाचं परमात्म रूप हे तिथे अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे हे कसं आहे, 2 रेषा काढायच्या, कुठल्याही रेषेला न पुसता छोटं मोठं कसं कराल, तर जी आपल्याला अपेक्षित आहे ती रेषा ओढवायची, पुसायची नाहीये दुसरी रेषा. असा सगळा प्रकार आपल्याला अद्भुत रामायणात दिसतो. रामाला कुठेही छोटेपण न देता सीतेला मोठं केलेलं आहे. म्हणजे कसं, रामाने रावणाला मारलं का, हो मारलं. मग सीतेचं कर्तृत्व काय, सीतेचं कर्तृत्व होण्याचं कारण काय, तर सीता ही आद्य शक्ती आहे. आपण रामरक्षा म्हणताना सुद्धा कायम सीता शक्ती ही श्रीमद हनुमान कीलकम असं म्हणतो. सीता ही या रामचरित्रातली ऊर्जा आहे, शक्ती आहे, ती प्रेरणा आहे. सीताम विद्धी पराम शक्तीम. किंवा जर अध्यात्म रामायण उघडून पाहिलं तर त्याच्या आद्य सर्ग जो रामहृदय म्हणून प्रसिद्ध आहे, त्या रामहृदयामध्ये आलेला आहे की रामो न गच्छति न तिष्ठति नानुशोचत त्याकांक्षते न करोति विकरोति किंचित.
आनंद मूर्ती रचला परिणामहीनो माया गुणाननुगतो ही यथा विभाती. थोडक्यात अर्थ म्हणजे मी असं गृहीत धरलंय, मी सदाशिव पेठेत ज्ञानप्रबोधिनीत आहे, संत्रिकेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे संस्कृती येत असेल असं मी गृहीत धरलंय. ज्यांना अर्थ कळला नसेल त्यांनी अध्यात्म रामायण किंवा रामहृदय काढून बघा, मराठी भावार्थासहित खाली उपलब्ध आहे. थोडक्यात अर्थ असा की राम कसा आहे तर राम काही करत नाही. राम हा चळेना, राम हा वळेना, काही करत नाही. जसा तो ब्रह्मगोल आहे, परब्रह्म आहे, काही करत नाही, निष्क्रिय अकल असा शिव असावा तसा राम आहे. त्याने काही केलं नाही, काही रावणालाही मारलं नाही, काही नाही, तो आहे तसा आहे. मग त्याच्या नावावर हे सगळं केलं कोणी तर ती सीता मारुतीला सांगते. हा राम सीता आणि मारुतीचा संवाद म्हणजे अध्यात्म रामायणातला हा रामहृदयाचा प्रसंग आहे. सीता सांगतेय राम काहीच करत नाही, हे सगळं त्याच्या नावाखाली मी केलंय. इथे तो शाक्त विचार आपल्याला दिसायला लागतो हळूहळू. अध्यात्म रामायणात हा अगदी कलिका रूपात आहे, बीज रूपात आहे. तिथे ती मायाशक्ती म्हणून आली आहे, पण मुख्य कर्तृत्व रामाचंच आहे. परब्रह्म परमात्मा हाच तिथे प्रधान आहे. मात्र अद्भुत रामायण रूढ होता होता झालं काय, आता ते ब्रह्म निष्क्रिय ते निष्क्रियच राहिलं आणि सगळा भोरा त्या सगळ्या रामकथेच्या नायकत्वाचा तो सीतेच्या हाती एक उरला. मग अद्भुत रामायणामध्ये कथा आली की आपण मानतो तो रावण म्हणजे दशमुख रावण होता, पण या दशमुख रावणाच्याही पलीकडे त्याचा मोठा भाऊ हा शतमुख रावण म्हणून होता. जर तुम्ही आजही उत्तर भारतामध्ये गेलात तर तिथे हे शतमुख रावण चरितम नावाचं काव्य प्रसिद्ध आहे, काढून बघा. तर हा शतमुख रावण हा या दशमुखापेक्षा अर्थात तोंडाने आणि सामर्थ्याने अधिक होता. आता त्याला वरदान असं होतं की कुठल्याही पुरुषाकडून तुझा वध नाही. म्हणजे शाक्त मतातली ही जी ज्याला मोटिफ कथानुबंध असं म्हटलं जातं, तो कथानुबंध आपल्याला दिसतो की स्त्रीकडूनच तुझा वध आहे. जसा महिषासुराला मिळालेला वर आहे, जसा शुंभ निशुंभांना मिळालेला वर आहे, तसा त्या शतमुख रावणाला आहे. आणि असं असताना देखील राम त्याच्याशी लढायला गेला, कारण निष्कंटक करायचं होतं राज्य, धर्म स्थापना करायची होती, तो कंटक आहे. मग त्या कंटकाला मारण्यासाठी पुष्पकारूढ आणि सीता समेत असा राम तिथे गेला. मात्र झालं काय, तिथे रामाला पराभव पत्करावा लागला. प्रत्यक्ष रामाने आपली जेवढी होती नव्हती तेवढी सगळी शस्त्र वापरली, पण त्या शतमुख रावणावर त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर जेव्हा या सगळ्या युद्धाच्या त्या गडबडीमध्ये राम थकून मूर्छित झाला, तेव्हा त्या सीतेला राहावलं नाही. तिने चंडीचं रूप धारण केलं आणि आपल्या खडगाने त्या शतमुख रावणाची एक एक जी शिरं होती, मस्तकं होती, ती कापून त्या सगळ्या दशदिशामध्ये पसरलेल्या आपल्या चामुंडांना बली प्रदान केले. म्हणजे जसं त्या दुर्गेने आपल्या रणांगणामध्ये सगळ्या राक्षसांची होळी केली, तशी सीता चंडी झाली आणि तिने या शतमुख रावणाचा वध केला. आणि त्यावेळी जेव्हा राम शुद्धीवर आले तेव्हा रामानी सीतेची सीता सहस्रनाम स्तोत्राने स्तुती केली. आता हे बघा, म्हणजे काय आहे, रामायणाच्या रामकथेच्या चौकटीत हे कुठेही आलेलं नाही, वाल्मिकींच्या चौकटीत हे आलेलं नाही. पण तरीही वैदिक सनातन परंपरेला मानणाऱ्याच एका संप्रदायामध्ये रामकथेचं झाड स्वीकारून आपल्या मताचं कलम बेमालूमपणे तिथे केलेलं आहे. शाक्त विचार रामाला कुठेही गौणत्व दिलेलं नाही. रामाने रावणाला मारलं का? हो, मारलं. पण त्या रावणापेक्षा अजून एक मोठा रावण होता आणि त्याला मारण्याचं श्रेय मात्र सीतेला दिलं गेलं. म्हणजे राम हा जर परमात्मा असेल तर सीता ही त्या परमात्म्याच्याही पेक्षा श्रेष्ठ जी परांबिका, परासंवित, त्रिपुर सुंदरी अशी ती सीता त्यांनी तिथे मांडली. अद्भुत रामायण. मग शैव कसे मागे राहतील? मग शैवांनी आपलं रामायण मांडलेलं आहे. मग शैवांनी सुद्धा स्वतंत्र रामायण केलं नाही, पण जी जी शैव पुराण आहेत तिथे तिथे आपल्याला राम हा शिवांची उपासना करताना दिसेल.
अगदी उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही न आलेला रामेश्वर स्थापनेचा प्रसंग. वाल्मिकी रामायणात एका ओळीचाही संदर्भ नाही. जे बडोदा ओरिएंटल इन्स्टिट्यूटने केलेलं क्रिटिकल एडिशन आहे रामायणाची जी, त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, एक श्लोक की राम पुष्पक विमानातून वरून जाताना सीतेला एक एक मेमोरेंडम, हे बघा, हे इथे असं, ते तिथे असं, असं देत खुणा दाखवत चाललाय आकाशातून. आणि तिथे इथे प्रसादम अकरोद विभू एवढाच तो उल्लेख करतो की इथे आमच्यावर देवाने कृपा केली. एवढाच एक, तो सुद्धा प्रक्षिप्त ठरवलेला श्लोक आहे. त्याच्यामध्ये एक एवढंसं सूत्र, म्हणजे जसं गीते भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये अनया राधितो देवहा, या राधितो देवापासून राधा अखंड एक व्यक्तिरेखा पुढच्या पुराणात आली, तसं हे चित्र आहे की प्रसादम अकरोद विभू. आता तिथे विभू याचा अर्थ वरुण देव, समुद्र, की तो त्याच्या भेटीला आला आणि ते कसं सेतुबंधन कर याचं मार्गदर्शन कर. तिथे शिव असा उल्लेख नाहीये, पण तो विभूचा अर्थ शैवानी विभू म्हणजे जो प्रचंडम प्रकृष्टम प्रगल्भम परेशम तुलसीदासांनी जे वर्णन केलेलं आहे त्यातला तो विभू त्या शिवाकडे लावलं. आणि मग रामेश्वराची स्थापना शिवांची स्थापना रामाने केली. मग रामः ईश्वरः यस्य सहा आणि रामस्य ईश्वरः अशा व्युत्पत्ती रामेश्वर शब्दाच्या त्यांनी दाखवल्या. शिवमहापुराणामध्येही हा प्रसंग आहे. मग त्यामध्ये आलेली दुसरी प्रचलित कथा जी महाराष्ट्रातल्या अनेक शक्तिपीठांची जन्मकथा म्हणून सांगितली जाते, आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल, तुळजाभवानी आता नवरात्र पौषातलं सुरूच आहे, किंवा तशीच अंबाजोगाई बीड जिल्ह्यातली योगेश्वरी, किंवा अजून एक येडेश्वरी करमाळ्याची. या तिन्ही देवींची कथा, किंवा अगदी औंची यमाई, या सगळ्या देवींची कथा या शैव धारणेतल्या रामकथेशी जुळलेली आहे. ती कशी तर जेव्हा वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले तेव्हा या वनवासामध्ये सीतेचं अपहरण झालं. मात्र हा सगळा प्रसंग त्याच वेळी जे अगस्त्याश्रमामध्ये बसून रामकथा ऐकत होते अगस्त्यांच्या मुखातून, ते भगवान शंकर, त्या भगवान शंकरांनी रामाचं महात्म्य जगन्माता पार्वतीला सांगायला सुरुवात केल्यावर त्याच वेळी, म्हणजे आता कालचक्र बघा, त्याच वेळी परमात्मा रामाचं महात्म्य शंकर पार्वतीला अगस्त्याश्रमामध्ये, म्हणजे आता अगस्त्याश्रमाचं जे स्थलपुराण आहे, म्हणजे स्थलपुराणातला उल्लेख तो आजचं अकोला जे आहे तो अगस्त्याश्रम आहे, आणि तिथे बसून हे सांगतायत. आणि त्याच वेळी योगायोगाने राम सीता करत सीतेचा शोध घेत, नुकतंच अपहरण झालेलं आहे, त्या वनातल्या वृक्षांना पशूंना विचारत तिथनं चाललेत. आणि आता कुठेतरी मिसकन्सेप्शन असं होत आहे. मूळ याला परमात्मा म्हणून सांगतायत आपले हे, आणि त्याच वेळी आपले हे ज्यांचं कौतुक करतायत ते प्रत्येक वेलीला झाडाला माझी बायको कुठे गेली असा विलाप करत आलिंगन देत रडत फिरतोय. हा याला सच्चिदानंद मी का म्हणावं? परमात्मा राम हा असूच कसा शकेल जो रडतोय? आणि जो जर परमात्मा असेल तर एका क्षणात इच्छा करावी, स ऐक्षत उपनिषदांनी सांगितलंय की त्याच्या इच्छेने सगळं बदलतं. मग त्याने इच्छा करावी, रावणाने मरावं आणि सीता परत यावी. इतकं सोपं असताना हा रडतोय, मग हा परमात्मा कसा? अशी शंका आल्यावर ती आदिमाया सीतेचं रूप घेऊन त्या रामासमोर येते. आणि राम मग वेगवेगळ्या स्थलपुराणात वेगवेगळा उल्लेख आहे की तू का आई माझी परीक्षा घ्यायला इथे आलीस? तू काय माझी परीक्षा घेतेस? आधीच गांजलोय तू अजून त्याच्यात. म्हणजे एखाद्या ऑनस्क्रीन नाटकामध्ये अचानक त्या संवादाची, म्हणजे जसं बरेच वेळा प्रशांतजी दामले त्यांची ख्याती आहे की बोलता बोलता ते प्रेक्षकांशी संवाद साधून जातात, तसा त्या शोकाच्या प्रसंगामध्ये अचानक हे स्थित्यंतर येणं, सीता रूपामध्ये आलेल्या जगन्मातेशी आई म्हणून संवाद साधणं, हे बघितल्यावर त्या जगन्मातेलाही आदिमायेलाही ओळख पटली. आदिमायेला आपल्या मायेने यांनी फसवलं
आता पुढचा कथाभाग शैव धारणेतला असा की शिवानी त्यावेळी त्या आदिमातेला नाकारलं की आता मी माझ्या आराध्याच्या पत्नीच्या रूपात तुला पाहिलंय, आता मी तुला स्वीकारू शकत नाही. कारण आराध्य आता शैव धारणेमध्ये जरी शिव हे परमात्म तत्व असलं तरी तो आत्मा राम प्रिय असा मानलेला आहे. तो राम या जपाचा भोक्ता आहे, अखंड त्या जपाचं अनुसंधान ठेवणार आहे. त्यामुळे त्याची जी शक्ती त्या रूपात आपल्या पत्नीला पाहिल्यावर पत्नीलाही नाकारणारा, पती पत्नीचं रूप नाकारणारा हा प्रसंग शिवमहापुराणातही येतो. तो रामचरित मानसामध्येही तुलसीदासजींनी घेतलेला आहे. आता इथे शिवाचं परमात्म रूपाबरोबर परमभक्त रूप हेही दाखवलेलं आहे. किंवा अनेक ठिकाणी बंगाली रामायणामधलं एक रूप म्हणजे राम आणि हनुमान यांची जी पहिली भेट होतीये ती शंकराच्या दरबारी भेट होतीये असा बंगाली रामायणातला प्रसंग आहे. रामकृष्ण परमहंसांच्या अनेक प्रवचनांमध्ये रामकृष्ण वचनामृत काढून जर पाहिलं तर शंकर, शिवगण आणि रामाचे गण यांच्यामध्ये झालेल्या युद्धाचे काही दाखले रामकृष्णांनी दिलेले आहेत. ती कथा अशी थोडक्यात सांगतो की सीतेचा शोध घेत 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 राम आणि लक्ष्मण शंकराच्या दारी आले. आता हा प्रवास अखंड बृहत्तर भारतामध्ये झालेला आहे. आणि शंकराच्या दारी शंकराचा द्वारपाल म्हणून कोण होता तर तो हनुमंत होता. हनुमंत हा शंकराचा द्वारपाल आहे. आता कशा कथा एकमेकांशी जोडलेल्या असतात. हनुमंताचं रूप हे कपी रूप आहे, वानर रूप आहे. आता मूळ वाल्मिकी रामायणातला कथाबंध इथे कसा उचलला तर उत्तरकांडामध्ये जी कथा आलेली आहे, जेव्हा रावण आयुष्यात पहिल्यांदा कैलास पर्वतावर गेला तेव्हा तिथे शिवद्वारावर असणारा नंदी कपी रूपात त्याने पाहिला आणि त्याची निंदा केली. त्यावेळी त्या कपी रूपातल्या नंदीने रावणाला शाप दिला की ज्या रूपाला तू हसतोयस त्याच रूपाकडून तुझ्या राज्याची विटंबना होईल आणि तुझ्या नाशाला हेच रूप कारणीभूत होईल. आणि ते वानर रूप. आता हा मूळ वाल्मिकी रामायणातला कथाबंध सारला दासाचं जे रामायण आहे बांगलामधलं त्याच्यामध्ये कसा येतो की तो हनुमंतच शंकराचा द्वारपाल होतो. आजही तुम्ही पाहिलं तर अनेक शैव क्षेत्रांमध्ये भैरव जो आहे तो वानर रूपात दाखवला जातो. अनेक शाक्त क्षेत्रामध्ये हा जो भैरव आहे शैव आणि शाक्त दोन्ही क्षेत्रामध्ये तो भैरव हा क्षेत्रपाल आहे. तर त्याचं रूप हे वानर सदृश दाखवलं जातं. त्याचं मूळ आपल्याला या कथेत मिळेल. आता ते काय तर त्या वानराने म्हणजे त्या मारुतीने लक्ष्मणाला अडवलं आणि त्या दोघांची हातापाई झाली आणि त्यावेळी स्वतः राम आले आणि राम हनुमान युद्ध घडलं. आणि जेव्हा राम हनुमान युद्ध घडलं तेव्हा शंकराला बाहेर येणं भाग पडलं. तेव्हा शंकरांनी हनुमंताची ओळख करून दिली. आता याच्या पुढे मी नाही तुझा स्वामी, हा तुझा स्वामी असं म्हणून हनुमंताला रामाच्या हाती निरवण्याचं काम शंकरांनी केलं. शैव कथांमधला रामायणाचा कथाभाग. असे अनेक सांप्रदायिक जर विचार आपण पाहत गेलो तर प्रत्येक संप्रदायाने आपापली तत्व, आपापल्या धारणा या रामकथेच्या माध्यमातून मांडण्याचा कुठे ना कुठेतरी तो राम आमच्याही पुराणात, आमच्याही महात्म्यात आला पाहिजे हा प्रयत्नपूर्वक साक्षेप तिथे ठेवलेला आहे. वारंवार म्हणजे झालं काय की रामकथेची लोकप्रियता, त्या जनमानसावरची मोहिनी इतकी दांडगी आहे जसं आज की अमुक एक नट किंवा अमुक एक नटी गाजतीये, तिचे फॉलोअर इतके आहेत म्हणजे मग आमचं प्रॉडक्ट जर तिच्या हातातून प्रकाशित झालं, तिच्या हातातून झळकलं तर आमचा फॉलोअर ग्रुप म्हणजे तिचा प्लस आमचा असा वाढेल. हीच कल्पना. म्हणजे हे कदाचित ॲडव्हर्टाईजच्या जगातलं उदाहरण खटकेल काही ना, पण जेव्हा अशा ह्या प्राचीन कथा गाथा या वेगवेगळ्या अशा रूपांतरामधून मांडल्या जातात, वेगवेगळी अवस्थांतरं रूपांतरही दिसतात, त्याच्या मागचं मूळ कारण हे आहे की ते रामकथेचं गारूड, त्याची मोहिनी जनमानसावर इतकी आहे की आमचं मत, आमच्या मतात तो राम आल्याशिवाय, रामकथेचा कुठला ना कुठला तरी धागा आल्याशिवाय
आमचा सिद्धांत पूर्ण होणार नाही किंवा लोकप्रिय होणार नाही या भीतीने म्हणा किंवा या ओढीने म्हणा, या रामकथेची अशी नाना रूप ही भारतीय संस्कृतीमध्ये भारताच्या जवळजवळ प्रत्येक प्रांतामध्ये, मग या प्रांतामध्ये सभ्य प्रांत म्हणजे सभ्य हा शब्द शिष्ट किंवा नागर संस्कृती जिथे वाढली त्याच प्रांतापुरता नाही, जिथे वन्य संस्कृती होती म्हणजे आदिवासी समाज असं म्हणूया, मग भिल्ल असतील, गोंड असतील, कोल असतील, म्हणजे कोळी महादेव कोळी ही एक जमात आहे. तर त्या महादेव कोळ्यामध्ये आता सांगाव्या तितक्या कथा, नुसता कथांवरच एक व्याख्यानमालांचा भाग आपल्याला वाढवता येईल, पण एक कथा सांगतो आणि थांबतो. कोल त्या महादेव कोळ्यामध्ये प्रचलित असलेली रामकथा. शबरी ही आदिवासी जमातीची कुठेतरी प्रतिनिधी म्हणून आपल्याला दिसते आणि मग तो समाज बरोबर त्या व्यक्तिरेखेवर आपली कथा सगळी त्याच्यावर बेतून एक नवीन काव्य जन्माला घालतो. मग ही शबरी जी आहे ती वाल्मिकी रामायणात वन्य फुलं आणि फळं रामाला अर्पण करते. ती कुठेही उष्टी काही देत नाहीये. मूळ वाल्मिकी रामायण काढून बघा. तिने काय दिलं तर वन्य फळा फुलांचा उपहार त्या रामाला समर्पित केला, एवढाच उल्लेख आहे. अध्यात्म रामायणामध्ये ती बदर नावाची फळं त्याला अर्पित करते. आता हळूहळू हळू ती उष्टी होत आहेत का, तर ती गोड असतील का, या भक्तीच्या ओढीने वात्सल्य कुठेतरी ते आहे, त्याला कडू आंबट असं जाऊ नये, किडकं जाऊ नये या भीतीने किंवा या कुठेतरी आपुलकीने ती उष्टी करून अगदी चिमणीच्या दातानी चाखून ते रामाला देते. आता महादेव कोळी समाजामध्ये जी कथा आली ती अशी की शबरीने ही फळं दिली खरी, पण लक्ष्मण काही ती खाईना, कारण ती उष्ट धर्मशास्त्रामध्ये उच्छिष्टावर फार विचार आहे. आणि असं कोणाचं उच्छिष्ट खाणं म्हणजे प्रायश्चित्त घ्यायला लागतं. गंमत अशी आहे की उष्ट खाल्लं म्हणजे आज जसं काय झुटा खाने से प्यार बढ़ता है तसे ते दिवस नव्हते. म्हणजे उष्ट खाल्लं तर वेगळं प्रायश्चित्त, म्हणजे नुसतं पंचगव्य नव्हे, 3 दिवस ते कृच्छ्र करायला लागायचं, इतकं पराकोटीची ती उच्छिष्टाची कल्पना होती. तर ते उष्ट खाऊ नये म्हणून तो अलिप्त राहतोय, तो मागे मागे राहतो. हां चालू दे तुमचं, असं रामाला सांगतोय. आता गंमत अशी झाली आहे की हे पाहणारे त्या शबरी बरोबरचे काही वनचर, ज्याच्यामध्ये कोल आहे, हे महादेव कोळी त्यांचा तो एक पूर्वज आहे, आणि तो लक्ष्मणाला विद्ध करतोय आपल्या बाणाने, बाण मारतोय. आणि असा वर्मी घाव त्या लक्ष्मणाला लागलाय की त्याचा त्या घावाचा उपचार करण्यासाठी जेव्हा औषध विचारलं जातं तेव्हा तिथल्या त्या गावातला वैद्य पण सांगतोय आधी ती उष्टी बोरं जाऊन खा, तेव्हा तुझी ही जखम भरून निघेल. कथा विस्तार म्हणजे आत्ताच कार्यक्रम सुरू आहे माझ्या अंदाजान, अपने अपने राम. अक्षरशः ह्या प्रत्येक संप्रदायाने आपापला राम जपलाय, वाढवलाय. त्या सगळ्या त्या संप्रदायातल्या त्या पंथातल्या त्या धारणांमधल्या सगळ्या सिद्धांतांचा विस्तार हा रामकथेच्या वृक्षावर झालेला आहे. काहींच्या दृष्टीने ती बांडगुळं असतील, काहींच्या दृष्टीने ती कलमं असतील, पण खरं सांगायचं तर हा कल्पवृक्षांचा आराम आहे. जसं रामरक्षेत आपण म्हणतो आराम कल्पवृक्षाणाम. या सगळ्या, मग कल्प म्हणजे काय, आपण म्हणतो की कल्पिलेलं देणारा तो कल्पवृक्ष. मी थोडी वेगळी व्याख्या करीन. हा आपापल्या कल्पनांचा, कल्पितांचा वृक्ष ह्या रामरूपी उद्यानामध्ये त्या सांप्रदायिकाने आणून लावलाय. आणि असे रामरूपी, रामनामरूपी, रामकथारूपी कल्पवृक्ष या उद्यानामध्ये फुललेत, फळलेत, आणि तीच या रामकथेची अनंत रूप आहेत. धन्यवाद. हो. प्रकृती पुरुष अगदी योग्य आहे. कारण शाक्त संप्रदायाची जी मूळ धारणा आहे ती कुठेतरी मूल प्रकृती ह्या तत्वाशी येऊन भिडते.
त्यामुळे मग सांख्यानी ती कर्त्री प्रधान मूल प्रकृती सांगितली, शाक्तानी त्याच्यावरच मग परासंवित आदिशक्ती ही कल्पना पुढे आणली. दशरथ जातकामध्ये बोधिसत्व कोण आहे? राम आहे का? राम. म्हणजे स्वतः तथागत सांगतात की जी सीतादेवी होती ती राहुल माता, जो लक्ष्मण होता तो आनंद होता, आणि जो रामपंडित होता तो मी होतो. लोकप्रियता करायचं आपण जे सांगितलं होतं ते अवतारांच्या बाबतीत करतात. आता बुद्धाला अवतार करण्यामागे हेच कारण आहे की अगदी पॉप्युलॅरिटी वाढवणे. नाहीतर मुळात भागवत पुराणानुसार अवतारांची संख्या वेगळी आहे, 24, पांचरात्रानुसार 39, आणि तुलसीदासांनी सांगता सांगता हरि अनंत हरिकथा अनंता असंच करून टाकलंय. सरांना थोडी वेळेची मर्यादा असल्यामुळे फार प्रश्न उत्तर नाही घेता येणार आहेत आपल्याला. म्हणजे ते जरी असं सुरुवातीला गमतीने म्हटले हमाल, तर असं नाहीये. आणि तसं जर म्हटलं तर आपण सगळेच त्याचे हमाल आहोत असं म्हणायला पाहिजे, कारण तो जे सांगतो ते आपण करतो. तर त्यांची वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आत्ता आपण प्रश्नोत्तरांसाठी वेळ नाही ठेवलेला आहे. नंतर आपण पुन्हा एकदा स्वतंत्र त्यांना अधिक वेळासाठी निश्चितपणाने बोलवू. आपण पौरोहित्य करताना संस्कारांमध्ये जसे बदल होताना आपण अनुभवतो की आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे हे नाही, मग तुमच्याकडे हे करता का नाही. म्हणजे प्रथा, परंपरा, संस्कार, रूढी ह्या जशा बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येतात, तशीच ही रामकथेची अनंत रूपं आपल्याला आपण कालपासून अनुभवतो आहोत. ह्या कार्यक्रमाचा समारोप ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह माननीय सुभाषराव देशपांडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम वक्त्यांची क्षमा मागतो. मी एक 15-20 मिनटं उशिरा आलो आपल्या व्याख्यानाला, पण दशरथाच्या जातक कशेपासून मी होतो पुढे. ही व्याख्यानमाला योजण्याचं प्रयोजन आज सार्थ झालं असं त्यांचं सगळे व्याख्यान ऐकल्यामुळे मला कळलं. आणि मी पूर्वपक्ष मांडतो आहे असं त्यांनी म्हटलं, आणि त्यातली जी काही विविधता होती त्यात कुठेही आपल्या मनामध्ये इतर कुठले ग्रह तयार होऊ नयेत याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. आणि उत्तर पक्षामध्ये त्याची कारणं आणि त्या एका विशाल वृक्षाला केलेली ही कलमं आहेत. आणि त्याची त्यांनी फोड अशी केली की कुठल्याही संप्रदायाला आपापला संप्रदाय हा अधिक विस्तारावा, त्याचं एकूण परंपरेशी नातं हे अधिक पक्कं व्हावं, यासाठी प्रसिद्ध असलेल्या कथा आणि थोर पुरुषांचं नातं हे त्या कथांमध्ये जोडलं जातं. असा एक त्यांनी चांगला उत्तर पक्ष हा रंगवला आणि योग्य प्रकाराने हा विषय, अनंत रूपांचा विषय आपल्यापर्यंत हा पोचवलेला आहे. बौद्ध आणि जैन संप्रदायांच्या बाबतीत ते जेव्हा बोलत होते तेव्हा मला सगळ्या आपल्याकडे मांडलेल्या इतिहासातल्या वेगवेगळ्या छटा आठवल्या. आणि त्यामुळे डावे विचारसरणीचे इतिहासकार हे हा इतिहास कसा वेगळ्या पद्धतीने मांडून, तुमच्याकडे विशेष फारसं काही घडलेलं नाही, किंवा अशोकाचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं, तेही इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला याची मीमांसा ही रोमिला थापर यांनी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे ती मुळात तुम्ही वाचायला पाहिजे. तर असं ते वेगळ्या पद्धतीने इतिहास लिहिणारेही आपल्याकडे होऊन गेले. पण प्रत्येक विचारवंताला आपल्याकडे स्वातंत्र्य दिलेलं आहे, लेखन स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आता अशा सगळ्या विविधतेतनं मग ती जी काही उरते जनमानसाच्या मनावरती ती खरी प्रतिमा, आणि ती प्रभू रामांची प्रतिमा ही इतकी सगळ्यांना पुरून उरलेली आहे की त्यातली सगळी विविधता लक्षात घेतासुद्धा आज जी काही आपण रामकथा इथे निदान भारताच्या आणि महाराष्ट्राच्या बाबतीत अनुभवतो, ती एक आदर्श, मूल्यांचा आदर्श अशी म्हणून प्रतिमा आपल्या मनामध्ये खोलवर ठसलेली आहे. त्यात रंगवलेले गुरुशिष्य संबंध, नातेसंबंध, देवी यांचे जे काही वेगवेगळे दाखले त्यांनी दिले, त्यातली विविधता ही सगळी जरी लक्षात घेतली तरी आपली ती एक परंपरा आहे, तो सगळा भाग आहे या सगळ्या इतिहासाचा. आणि इतिहासात प्रत्यक्षात काय घडलं याच्याबाबत संशोधनाने वैज्ञानिक पद्धतीने, भौतिक पद्धतीने शोधायला गेलो तर मग त्यातलं काही सापडतं, काही सापडत नाही.
मग त्याला आपण पुराणाचा दर्जा देतो, त्याला कल्पिताचा दर्जा देतो. पण जोपर्यंत मनामध्ये एखादी गोष्ट ती घडली आहे, म्हणजे हा आमचा इतिहास आहे असं आपण जेव्हा म्हणतो, मग तो इसवी सनापूर्वी किती वर्ष घडला याच्या कालावधीबाबत पुढे मागे असू शकेल, परंतु त्या प्राचीनतेमुळे यात आलेली ही विविधता आहे. आणि मग इसवी सनाच्या पूर्वी 6व्या-7व्या शतकामध्ये जे संप्रदाय तयार झाले त्यांनी ते सगळं जोडत कसं आत्मसात केलेलं असू शकेल असा तर्क आपण त्याला लावू शकतो. रामाच्या बाबतीतलं हे जे काही सगळं प्रदर्शन हे विविध रामायणांचं प्रबोधिनीत भरवलं गेलं, तर ही एक मोठी तपश्चर्या डॉक्टर साठ्यांनी केलेली होती आणि ती प्रबोधिनीकडे सुपूर्त केलेली आहे. आणि त्याच्या या दर्शनाच्या निमित्ताने आज हे व्याख्यान दुसरं व्याख्यान योजलेलं होतं. त्यासाठी आदरणीय श्रीयुत प्रणव गोखले हे इथे आले. त्यांनी अतिशय रंजक आणि तरीही पांडित्यपूर्ण अशा पद्धतीने जी काही मांडणी केली त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आणि असंच संवादासाठी आणि कथाकथनासाठी, म्हणजे ते अतिशय उत्तम कथाकार आहेत असं त्यांच्या कथनावरनं लक्षात येत होतं. ही संधी आम्हा सगळ्यांना पुन्हा पुन्हा तुम्ही द्यावीत यासाठीचं आमंत्रण देतो आणि तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद म्हणून एक प्रतीक या सगळ्यांच्या भेटीचं आपल्याला देतो. आजच्या वक्त्यांचे मनपूर्वक आभार मानते मी. सर्व श्रोतृवर्गाचे आभार. उद्या 4 वाजता उपासना मंदिरामध्ये श्रीयुत निखिल परांजपे जे फारसी भाषेचे अभ्यासक आहेत, तर ते फारसी रामायणावरती काही विचार मांडणार आहेत. आणि संध्याकाळी 5:15 वाजता डॉक्टर आरती दातार ह्या इथेच प्रबोध सभागृहामध्ये भूलोकीचे अमृत ह्या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आजच्या व्याख्यातांना धन्यवाद तर देतेच आणि सांगते की हा जो अनंत राघवाचा पंथ आहे, तर ते जे सुरुवातीला म्हणाले की सगळं आभासी न राहता अभ्यासपूर्ण हा पंथ आपण आक्रमूया, अशी प्रार्थना त्या श्रीरामचरणी आपण करूयात. शेवटी एवढंच म्हणेन, तुझे रोपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी रहावे, उठो आवडी भक्ती पंथेची जाता, रघुनायका मागणे हेची आता, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.